श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथं सेवेसाठी संत बहिणाबाई यांचा अभंग घेतलेला आहे. न बोलवे शब्द अंतरीचा धावा, न बोलवे शब्द अंतरीचा धावा, नायके तुकोबा काय कीजे. अदृष्ट करंटे साय न हो देव, अदृष्ट करंटे साय न हो देव, अंतरीचा हाव काय करू. तेरा दिवस ज्याने उदकात, तेरा दिवस ज्याने वया उदकात, घालून या सत्य वाचविल्या. महाराष्ट्री शब्दात वेदांताचा अर्थ, महाराष्ट्री शब्दात वेदांताचा अर्थ, बोलीला लोकात सर्वद्रष्टा. अंतरसाक्ष आहे निरूपणी हेत, अंतरसाक्ष आहे निरूपणी हेत, जडे परिचित्त ओळखेना. बहिणी म्हणे मीच असेन अपराधी, बहिणी म्हणे मीच असेन अपराधी, अध्येय त्रिशुद्धी काय त्यांचा. अर्थ. इथे बहिणाबाई मनाच्या आत जो आक्रोश आहे, अनुभव आहे, तो शब्दात मांडताच येत नाही. शब्दही अपुरे पडत आहेत. संत तुकाराम महाराज आमचे गुरु असूनही हा अनुभव कसा सांगावा हे कळत नाही असे म्हणत आहेत. भक्ती अनुभव हा सांगण्याचा नसून जगण्याचा विषय आहे. देव अदृश्य आहे, डोळ्यांना दिसत नाही, हाताला लागत नाही. अशा वेळी अंतःकरणातली तळमळ कशी शांत करावी. बाहेरचा आधार मिळत नाही तेव्हा भक्त अंतर्मुख होतो. देव बाहेर नसून आतच शोधायचा असतो. तुकाराम महाराजांच्या जीवनातील अनुभव त्या सांगतात. 13 दिवस वह्याचे पाण्यात बुडणे, 13 दिवसांनी आहे तशा वह्या मिळणे, हा चमत्कार नव्हे तर सत्याचा, सामर्थ्याचा विजय आहे. कितीही कठीण प्रसंग आला तरी सत्य नेहमीच टिकत असतं. तुकाराम महाराजांनी वेदांतासारखा गहन विषय तत्त्वज्ञान साध्या मराठी भाषेत लोकांपर्यंत पोहोचवला. संस्कृत ग्रंथाचा शाश्वत गाभा त्यांनी अभंगातून उघड केला. त्यामुळे सामान्य मनुष्य अध्यात्म मार्गावरून चालू लागला. इथे त्या ही गोष्ट गौरवाने सांगतात. खरा साक्षीदार बाहेरचा नसून आतला आत्मा आहे. पण दुर्दैव असं मन जड झालेलं आहे. संसार, आसक्ती, अहंकार यामुळे चित्त त्या साक्षीला ओळखत नाही. हेच आपल्या दुःखाचे कारण आहे. अखेर नम्रपणे बहिणाबाई स्वतःवर दोष घेतात. माझी शुद्धी पुरेशी नाही म्हणून मला कळत नाही असे त्या म्हणतात. आपल्याकडे कमीपणा घेऊन अहंकार, सर्व गोष्टी आपल्याकडेच घेऊन संत आपल्यालाच आत्मपरीक्षणाची दिशा दाखवतात. हे अभंगावरून कळून येतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.